हम पानी पर कैसे चल सकते हैं? आम्ही पाण्यावर कसं चालू शकतो? हमें पानी पर चलना सीखना है। आम्हाला पाण्यावर चालायला शिकायचंय। आत्मिक रीति से कैसे हम आगे बढ़ सकते हैं? आत्मिक रीतीने आम्ही कसं पुढे जाऊ शकतो? आने वाले कुछ दिन में हम इसको सीखेंगे। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही ते शिकणार आहोत। पानी पर चलना ये बड़ी मुश्किल बात है, पाण्यावर चालणं ही फार अवघड गोष्ट आहे। लेकिन यीशु मसीह ने दिखाया कि वो पानी पे चल सकता पण है। येशूने दाखवून दिलं की तो पाण्यावर चालू शकतो। जब आप मत्ती के सुसमाचार, मरकुस की सुसमाचार, यूहन्ना की सुसमाचार जब इसमें पढ़ेंगे तो तीनों में ये इस बात को लिखा हुआ है। मत्तय, मार्क आणि योहान या शुभवर्तनांमध्ये या विषयी लिहिलं गेलेलं आहे। मत्ती 14 अध्याय 22 से 34 में वचन में पढ़ सकते हैं। मत्तय याचा 14वा अध्याय 22 ते 34 मध्ये आपण वाचू शकतो। मरकुस का 6 अध्याय 45 से 53 वचन में पढ़ सकते हैं। मार्क 6 45 ते 53 मध्ये आपण वाचू शकतो। योहान इसका 6 अध्याय 16 से 21 वचन में पढ़ सकते आणि हैं। योहान 6 16 ते 21 मध्ये आम्ही पाहू शकतो। मत्ती 14 22 से 34 में जब हम पढ़ते हैं, आणि मत्तय याचा 14वा अध्याय मध्ये आम्ही पाहतो, वहां पर 22 से आगे वचन में लिखा है, आणि त्या ठिकाणी 22च्या पुढे वचनांमध्ये असं लिहिलंय, यीशु मसीह अपने चेलों को नाव में बिठाकर आगे भेजना चाहते थे। येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना नावेत बसवून पुढे पाठवू इच्छित होते। वो उनको कहते, वो चाहते थे कि वो उस पार चले जाएं। आणि त्याची इच्छा होती की त्यांनी पलीकडे जावं। 22 वचन इस प्रकार कहता है, 22वा वचन असं सांगतं, यीशु ने तुरंत अपने चेलों को बरबस का मतलब होता है जबरदस्ती नाव पर चढ़ाया। येशू ख्रिस्ताने लगेचच शिष्यांना तारवामध्ये बसून पुढे पाठवलं कि उससे पहले वो पार चले जाएं, की त्याच्या अगोदर त्यांनी पलीकडे जावं। हम पहली बात आज सीखेंगे। आज पहिली गोष्ट आम्ही शिकणार आहोत, उसने तुरंत अपने चेलों को बरबस मतलब विवश किया, जबरदस्ती किया, नाव पर चढ़ाया कि वो पार चले जाएं। त्याने लगेचच आपल्या शिष्यांना जबरदस्ती करून नावेत बसवलं जेणेकरून त्यांनी पलीकडे जावं। हम पानी पर कैसे चलेंगे इस बारे में हम सीख रहे आता हैं। पाण्यावर कसं चालायचं या विषयी आम्ही शिकत आहोत। कुछ मुख्य बातें यहाँ पर छुपी हुई है जो हमें सीखना है, जिसके द्वारा आप और मैं पानी पर चल पाएंगे। काही मुख्य गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिकायचे, त्याच्याद्वारे आम्ही पाण्यावर चालायला शिकणार आहोत। पानी पर चलना मतलब बहुत बड़ी कठिन बात है, पाण्यावर चालणं जरी कठीण आहे, इसलिए हमारे जीवन में बहुत सारी कठिन परिस्थितियां आएंगी, बहुत सारी चीजें घेरेंगे, लेकिन उसमें कैसे जयवंत होना है, कैसे उसमें चलना है, इससे हम सीखेंगे। आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये ज्या कठीण प्रसंग येतात त्याच्यामधून कसा मार्ग काढायचा आणि पुढे जायचं हे आपण यावरून शिकणार आहोत। यीशु ने अपने चेलों को विवश किया। येशूने आपल्या शिष्यांना जबरदस्ती केली। उसने ये नहीं कहा तो असं नाही म्हटलं आप चले जाओ तुम्ही जा और बीच में आप डूब जाएंगे, मुझे मालूम है। आणि तुम्ही मध्ये बुडणार आहे मला माहिती आहे, ये नहीं कहा यीशु ने। असं नाही म्हटलं। यीशु ने उनको कहा कि आप पार चले जाएं। येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुम्ही पलीकडे जा। विवश का मतलब है, विवश याचा अर्थ यीशु को थोड़ा बल लगाना पड़ा, यीशु को थोड़ी ताकत लगानी पड़ी उनको जाने के लिए। येशूला त्यांना थोडं बळ लावावं लागलं, त्यांच्या मागे लागावं लागलं की त्यांनी निघावं। यीशु ने चेलों को पकड़कर नाव में नहीं बिठाया। येशूने शिष्यांना उचलून काही नावेत बसवलं नाही, लेकिन उसने विवश किया, पण त्यांना जबरदस्ती केली। उसने उसको बलपूर्वक कहा आणि बळपूर्वक त्यांना सांगितलं कि नाव के भीतर बैठ जाओ, की तुम्ही नावेत बसा। इसका मतलब ये है याचा अर्थ हा, चेले जाना नहीं चाहते थे, शिष्यांची इच्छा नव्हती जायची, उनको वहीं रहना था, त्यांना तिथंच थांबायचं, यीशु के साथ रहना था, येशू सोबत राहायचं लेकिन होतं। यीशु अब उनको अलग करना पण चाहता है। येशूची इच्छा आहे की आता त्यांनी वेगळं यीशु व्हावं, कुछ उनको सिखाना चाहता कारण है, येशूला त्यांना काहीतरी शिकवायचं इसलिए आहे। यीशु को जबरदस्ती करनी पड़ी कि आप नाव में भीतर बैठ जाएं। आणि म्हणून येशू ख्रिस्ताला जबरदस्ती करावी लागली की तुम्ही जाऊन तारवात बसा। ये यहाँ पे ऐसा दिखाई देता है इथं असं दिसतं कि चेले बिल्कुल भी पसंद नहीं था जाने के लिए, शिष्यांना जाणं आवडत नव्हतं, वे जाना नहीं चाहते त्यांची थे, इच्छा नव्हती वो जायची, नाव पर चढ़ना नहीं चाहते त्यांना थे, तारवात बसायचंच वो नव्हतं, यीशु का प्रतिरोध कर रहे ते थे। येशूला प्रतिरोध करत तो होते। यीशु का प्रतिरोध क्यों वो कर रहे आता हैं, येशूचा ते प्रतिरोध का करत आहे? वो क्यों नाव में नहीं बैठना चाहते का हैं, त्यांची नावेत बसायची इच्छा नाहीये? यीशु को क्यों उन्हें जबरदस्ती करनी पड़ी, यीशु को क्यों उनको विवश करना पड़ा, येशूला त्यांना विवश का करावं लागलं इस बसण्यासाठी? बात को हमें ध्यान से देखना है। ही गोष्ट आम्हाला लक्षपूर्वक पाहायची। सुनिए, ऐका, जो यीशु के बहुत से जो चेले हैं जे येशूचे खूप शिष्य आहेत वो मछुआरे हैं, ते मासेमार आहेत, वो समुद्र को अच्छी तरह से जानते हैं, समुद्र ते चांगलाच ओळखून आहेत, समुद्र से वो अच्छी तरह से परिचित है, समुद्राशी ते चांगले परिचित आहेत। और बहुत सारे चेले
जो यीशु मसीह के पीछे चलने वाले हैं वो गलील के समुद्र में मछुआरे के रूप में बड़े हुए हैं. जे शिष्य स्वरूपामध्ये येशूच्या मागे चालत होते ते बरेचसे जण गलिलामध्ये मासेमारीचं काम करत होते. गलील के समुद्र को अच्छी तरह से जानते आणि हैं त्यामुळे गालिलीचा जो समुद्र आहे ते ओळखून होते. क्योंकि वो चेले वहीं पर उस समुद्र में बड़े हुए हैं. कारण की ते जे शिष्य आहेत त्या समुद्रामध्येच लहानाचे मोठे झाले. और ये चेले उस गलील के समुद्र के में जो तूफान उठते थे उससे अच्छे परिचित थे. आणि आता ह्या शिष्यांना गलील समुद्रामध्ये जे उठणारं वादळ आणि वारा आहे त्याच्याशी ते परिचित होते. तूफानों, ये जो गलील का समुद्र है तूफानों के लिए प्रसिद्ध है. हा गालिलचा जो समुद्र आहे तो वादळ आणि वाऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. ये पहाड़ों के उत्तर और पूर्व की ओर से अचानक यहाँ पे तूफान उठते हैं. आणि जे डोंगर आहे त्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडून अचानक वादळ आणि वारं येतं. जब ये तूफान उठते हैं, उठने से पहले यहाँ पे कुछ दिखाई नहीं देता कि ये तूफान आने वाले हैं. आणि वादळ येण्यापूर्वी लवकर काही त्याचं दिसत नाही की ते येणार आहे. क्योंकि ये पहाड़ जो हैं ये तूफानों को छुपाए रखते हैं. कारण की हे जे पहाड आहेत त्या वादळांना त्या वाऱ्यांना लपवून ठेवतात. और अचानक तूफान तेजी से समुद्र की ओर बढ़ते हैं. आणि मग ते जे वादळ आहे ते वारं आहे अचानक ते वेगाने त्या समुद्राकडे येतं. अचानक समुद्र में आते हैं. अचानक समुद्राकडे येतं. इसलिए उसको वहां पे कुछ पता नहीं चलता कि ये समुद्र कैसे उठते हैं और कब आते हैं. आणि म्हणून त्या समुद्रामध्ये असताना लगेच कळून येत नाही की कधीच वादळ येईल आणि वारं येईल. समुद्र के बारे में अच्छी जानकारी आपको मौसम विभाग के लोग दे देंगे. आणि समुद्राविषयी चांगली माहिती तुम्हाला ते हवामान खात्यातले लोक देतील. आप देखते हैं कि जो मौसम विभाग के लोग हैं वो कहते हैं कि आज समुद्र में जाना नहीं है. आणि हवामान खात्यातले लोक बऱ्याचदा सूचना देताना आम्ही ऐकतो की आज समुद्रामध्ये जाऊ नका. आज काफी तूफान उठने वाले हैं. सब मछुआरों को वो चेतावनी देते कि आज आप मच्छी पकड़ने के लिए मत जाना. आणि मग खूप वादळ येणार आहे तो मासेमारांना सूचित करण्यात येतं की आज काही तुम्ही समुद्रामध्ये जाऊ नका. मौसम विभाग के लोग उनके सुनने के द्वारा मौसम कैसा है हमें पता चलता है. आणि हवामान खात्यातील लोकांच्याकडून ऐकण्याच्या द्वारे आम्हाला कळतं की वातावरण कसं आहे. लेकिन कुछ लोग ऐसे माहिर होते हैं जो मौसम विभाग में काम नहीं करते लेकिन वो कुछ महसूस करते हैं कि तूफान आने वाला है. आणि काही लोक हवामान खात्यामध्ये नसतात पण त्यांना जाणीव होती की कुठल्या वेळेला हे वादळ आणि वारे येणार. हवा में नमी के कारण या दबाव की परिस्थिति के कारण पता चल जाता है कि यहाँ पे तूफान उठने वाला है. आणि हवेमध्ये जो दबाव असतो किंवा तो दमटपणा असतो त्याच्यामुळे कळून येतं की वादळ येणार आहे. अब यीशु के चेले जो वहां पर हैं, आता येशूचे शिष्य जे त्या ठिकाणी ये आहेत काफी माहिर हैं. ते खूप पटाईत आहेत. इनको मालूम ये मौसम विभाग के लोगों से भी बड़े कमाल की जानकारी रखते हैं. आणि हवामान खात्यातील लोकांपेक्षा कितीतरी अधिक माहिती यांना आहे. चेले जानते हैं शिष्यांना माहित कि आहे गलील के समुद्र में कैसे तूफान उठते की हैं. गालिलाच्या समुद्रामध्ये वादळ कसं येतं. उन्हें मालूम है कि अचानक यहाँ पर तूफान उठते हैं. त्यांना माहिती की अचानक वादळ त्या ठिकाणी येतं. मौसम साफ है. आणि हवामान त्यावेळेला साफ असतं. सब ऐसा लगता है कि सब कुछ अच्छा है. आणि असं वाटतं सर्व ठीक आहे. और जब वो जाते हैं पण ते जेव्हा जातात और मौसम अच्छा होने के बावजूद भी कितनी बार अचानक से तूफान उठ जाता आणि है. चांगलं वातावरण हवामान असताना देखील अचानक वादळ आणि वारं येतं. इसीलिए ये चेले जो हैं ये जाना नहीं चाहते. आणि म्हणून हे शिष्य जे होते त्यांना जायचं नव्हतं. कि उनको मालूम था कि यहाँ पर अचानक से तूफान आ जाएगा. कारण की त्यांना माहिती आहे की अचानक वादळ वारं येऊ शकतं. इसलिए वो वहां पर जाना नहीं चाहते हैं. आणि म्हणून त्यांना तिथं जायचं नाहीये. फिर भी यीशु उनको जबरदस्ती भेज रहा है. तरी येशू त्यांना बळजबरीने पाठवत आहे. अपने निर्णयों के विरुद्ध में उनको चलना पड़ रहा है. आणि आपल्या आवडी विरुद्ध आपल्या निर्णयाविरुद्ध त्यांना जावं अब लागतंय. यीशु ने कह दिया जाना है मतलब जाना है. आता येशूने सांगितलं जायचं म्हणजे जायचं. तो अब ये यीशु की बातों को टाल नहीं सकते. आता येशू ख्रिस्ताच्या गोष्टी हे टाळू शकत नाही. लेकिन उन्हें जबरदस्ती वहां पे बिठाया गया. त्यांना बळजबरी तिथं बसवलं गेलं. बाइबल कहती है बायबल सांगतं यीशु ने उनको आज्ञा दिया है. येशूने त्यांना आज्ञा दिली. क्या आज्ञा दिया है? काय दिली? उस पार चले जाएं. पलीकडे जा. परमेश्वर ने चेलों को दूसरी ओर जाने की आज्ञा दी है. परमेश्वराने शिष्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा दिली. परमेश्वर की आज्ञा मानते हुए इन्हें आगे बढ़ना है. आणि परमेश्वराची आज्ञा पाळत यांना पुढे जायचंय. इन्होंने उसकी आज्ञा का पालन करना आरंभ कर दिया आणि है. ह्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन करण्याचा आरंभ केला. जब यीशु मसीह की आज्ञा का पालन आरंभ करना जब शुरू किया, जब वो आगे गए हम देखते हैं कि वहां पर तूफान आ जाते आणि हैं. येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करत प्रारंभ करून ते जेव्हा पुढे गेले आम्ही पाहतो पुढे गेल्यानंतर वादळ त्या ठिकाणी आलं. सुनिए, ऐका
चेलों के पास में क्या था? शिष्यांकडे काय होतं? चेलों के पास में क्या था? शिष्यांकडे काय होतं? आगे बढ़ने के लिए पुढे जाण्यासाठी चेलों के पास में परमेश्वर का शब्द था। शिष्यांकडे परमेश्वराचा शब्द होता. इनके पास, चेलों के पास में एक आज्ञा थी, शिष्यांकडे एक आज्ञा होती. इनके पास में सामर्थ्यशाली वचन था, त्यांच्याकडे सामर्थ्यशाली वचन इनके होतं. पास में यीशु का सामर्थ्यशाली शब्द था, त्यांच्याकडे येशूचा सामर्थ्यवान शब्द होता. इनके पास में सामर्थ्यशाली परमेश्वर की आज्ञा थी। त्यांच्याकडे सामर्थ्यवान परमेश्वराची आज्ञा होती. इसका मतलब ये नहीं है याचा अर्थ हा नाही कि यीशु के साथ हम चल रहे की हैं, आम्ही येशू सोबत चालत यीशु का शब्द हमारे पास में है, येशूचा शब्द आमच्याकडे यीशु की आहे, आज्ञा हमारे पास में त्याची है, आज्ञा आमच्याकडे तो कोई आहे, समस्या नहीं मग आएगी। काही समस्या येणारच नाही. सुनिए, ऐका, ये झूठ बात है ही खोटी गोष्ट जो आहे. आपको कहेगा कि यीशु में आने के बाद में सब समस्या दूर हो जाएगी, जे तुम्हाला असं म्हणेल की येशूकडे आल्यानंतर सर्व समस्या दूर ये होतील, गलत है। चुकीचं आहे. यीशु में आने के बाद में बड़ी बड़ी तूफान उठते हैं। येशू मध्ये आल्यानंतर मोठमोठी वादळं उठतात. यीशु के आने के बाद शुरू होते हैं। येशू आल्यानंतर सुरू होतात. कई लोगों को हम देखते हैं कि यीशु में आने के पहले बहुत अच्छा था, कुछ नहीं होता था, लेकिन यीशु में आने के बाद जिस दिन से शुरू किया शाम से प्रॉब्लम शुरू हो गए। आणि काही लोकांना म्हणताना आम्ही ऐकतो की येशू मध्ये नव्हतो त्यावेळेस ठीक होतं, आल्यानंतर जास्तच समस्या सुरू झाल्या. सुनिए, ऐका, आपके पास में यीशु का एक शब्द काफी है। तुमच्याकडे येशूचा एक शब्द पुरेसा आहे. आपके पास में तुमच्याकडे एक शब्द काफी है, सामर्थ्यशाली। एक सामर्थ्यवान शब्द पुरेसा आहे. बस उसके शब्द को आपने अगर पकड़ लिया, त्याचा शब्द जर तुम्ही पकडला, कोई तूफान आपको डुबा नहीं पाएगा, कुठलंच जो वादळ आहे तुम्हाला बुडू शकणार नाही. कोई आपको डुबा नहीं कोणी सकेगा। तुम्हाला बुडू शकणार इनके नाही. पास में एक शब्द है, त्यांच्याकडे एक शब्द इनके आहे, पास में एक आज्ञा है, त्यांच्याकडे एक आज्ञा इनके पास में आहे, एक वचन है, त्यांच्याकडे एक वचन आहे, सामर्थ्यशाली परमेश्वर का। सामर्थ्यशाली परमेश्वर. और जब परमेश्वर इनका नेतृत्व कर रहा आणि है, जेव्हा परमेश्वर यांचं नेतृत्व करत आहे, परमेश्वर को आगे लेके जा रहा है, परमेश्वर त्यांना पुढे घेऊन जात तब आहे, इन्होंने अपने जीवन में कठिनाइयों का सामना किया। तेव्हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थितीचा सामना केला. तूफान आपके विरुद्ध जरूर आएंगे, तुमच्या विरुद्ध वादळ येतील, आपके जीवन में परिस्थितियां आएंगी, तुमच्या जीवनामध्ये परिस्थित्या येतील, आपको ऐसा लगेगा आणि तुम्हाला असं वाटेल आपके जीवन में आप कुछ नहीं कर की पाएंगे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही करता येणार नाही, आप आगे नहीं बढ़ पाएंगे, तुम्ही पुढे जाऊ आपको शकणार ऐसा नाही. लगेगा तुम्हाला असं वाटेल आपकी हार निश्चित है, की तर तुमचं जे हार आहे ती निश्चित आहे. आप हार चुके हैं, तुम्ही हारलेले आहात, आप पूरी तरह से टूट चुके तुम्ही हैं। पूर्ण तुटलेले आहात. कई बार आपके जीवन में ऐसी परिस्थितियां आएंगी। आणि बऱ्याचदा तुमच्या जीवनामध्ये अशा परिस्थित्या येतील. यीशु मसीह में चलने के बाद, चर्च में आने के बाद, आराधना करने के बाद, सेवा करने के बाद आपको कई बार ऐसा महसूस होगा कि आप टूट चुके हैं। चर्च मध्ये आल्यानंतर, आराधना केल्यावर, प्रार्थना केल्यानंतर, सेवा केल्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की मी तुटलेलो आहे, आप हार चुके हैं, आम्ही हारलेलो आहे, आप कुछ नहीं कर सकते, काही नाही करू आप शकत, हताश हो चुके हैं, हताश झालो, आप निराश हो चुके निराश हैं, झालो, आपके जीवन में बड़ी बड़ी घटनाएं हो रही तुमच्या हैं। जीवनात मोठमोठ्या घटना घडत आहेत. एक घटना से अभी उभराने की दूसरी घटना आकर सामने खड़ी हो एका गई। घटनेतून निघालो नाही तर दुसरी घटना समोर उभी आपको असते. ऐसा लगने लगा कि सब कुछ खो चुका हूं। आणि तुम्हाला असं वाटतं की मी सर्व काही गमावलंय. सुनिए, ये आपको महसूस हो रहा है, हे तुम्हाला ये जाणवतं, आपको ऐसा लग रहा है, असं तुम्हाला लेकिन मैं वाटतं. आपसे कहता पण हूं, मला तुम्हाला सांगू देत, आपके ये महसूस होने से तुमचं असं वाटल्यानं हम परमेश्वर की उपस्थिति हमारे जीवन से जाती नहीं है। आमच्या जीवनामधून जी परमेश्वराची उपस्थिती आहे ती कधी जात नाही. परमेश्वर हमारे साथ रहता है, परमेश्वर आमच्या सोबत राहतो, खुदा हमारे साथ रहता है। परमेश्वर आमच्या सोबत राहतो. चेले वही कर रहे हैं, शिष्य तेच करत चेले आहेत, वही कर रहे हैं शिष्य तेच जो करत आहेत, परमेश्वर उन्हें करने के लिए कहा जे है, परमेश्वरानं त्यांना करण्यासाठी सांगितलं वो चेले वही कर रहे हैं आणि ते शिष्य तेच जो करत, परमेश्वर ने उनसे कहा है। जे परमेश्वरानं त्यांना सांगितलंय. अब जब परमेश्वर जब कहता है, परमेश्वर जेव्हा म्हणतो, जब उसके अनुसार जब हम करते हैं, त्याच्या अनुसार आम्ही करतो, तब निश्चित तौर से परमेश्वर का प्रगटीकरण, उसका प्रकाशन हमारे जीवन में आएगा। निश्चितपणे परमेश्वराचं प्रगटीकरण आमच्या जीवनामध्ये येईल. परमेश्वर उसके प्रकाशन से हमें भरेगा। परमेश्वराच्या प्रकाशनांनी आम्हाला वो भरेल. सर्वशक्तिमान है, तो सर्व शक्तिमान वो आहे, एल शदाय है, तो एल शदाय आहे, वो सर्व समर्थ है। तो सर्व सामर्थी आहे. इसकी वो हमको महसूस कराएगा कि वो परमेश्वर आणि है। याची प्रचिती आम्हाला येईल की तो परमेश्वर आहे. इसलिए ये जानना बहुत जरूरी आणि है। म्हणून हे जाणणं फार गरजेचं आहे. आपकी स्थिति कैसी भी क्यों ना हो, तुमची परिस्थिती कशी का असेल, आपके जीवन में आप किसका सामना कर रहे हैं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशाचा सामना करत आहात,
ये महत्व का नहीं है। हे महत्वाचं नाहीये. हमारा परमेश्वर की आज्ञा, उसका एक शब्द महत्व का है। आमच्या परमेश्वराची आज्ञा, त्याचा एक शब्द हा अगर महत्वाचा. एक शब्द को पकड़कर हम चलेंगे, जर एक शब्द पकडून आम्ही चाललो, अगर कठिनाइयां भी हमारे जीवन में आ रही हैं, कठीण परिस्थिती जरी आमच्या जीवनात तूफान आल्या, भी अगर उठ रहे हैं, वादळ जरी उठले, मैं आपसे कहता हूँ मला सांगू दे, वो तूफान भी आपका कुछ बिगाड़ ते नहीं वादळ पाएंगे, तुमचं काहीही बिघडू शकणार नाही. कुछ नहीं बिगाड़ पाएंगे, तुमचं काही बिघडू शकणार आपको नाही. डुबा नहीं पाएंगे, तुम्हाला बुडवू नाही क्योंकि शकणार. आपके पास में सर्वसमर्थ परमेश्वर का एक शब्द है। कारण की तुमच्याकडे सर्व सामर्थ्य परमेश्वराचं एक शब्द जब आहे. परमेश्वर की आज्ञा के अनुसार जब हम करेंगे, जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळू त्यानुसार करू, तब हम जयवंत से भी बढ़कर बन त्यावेळेस जाएंगे। आम्ही जयवंतपेक्षा मोठे होऊ. लेकिन मैं आपसे कहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, परमेश्वर की आज्ञाओं में रहकर जब करोगे, परमेश्वराच्या आज्ञांमध्ये राहून जेव्हा कराल, तब विजय को देख पाएंगे, तेव्हा विजय पाहाल. तब परमेश्वर कितना सामर्थ्यवान है इसको जान तेव्हा पाएंगे। परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे याची अगर प्रचिती येईल. परमेश्वर के आज्ञाओं के विरुद्ध करेंगे, जर तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाच्या विरोधात कराल, तब हमारे जीवन में भी दोनों तरफ से तूफान उठते हैं। तेव्हा आमच्या जीवनामध्ये दोन्हीकडून वादळ येतात. सुनिए, ऐका, जब आज्ञा को नहीं पालते तभी तूफान उठता है। जेव्हा आज्ञा नाही पाळत तेव्हा वादळ येतात. योना के जीवन में देखिए आप, योनाच्या जीवनामध्ये पहा, परमेश्वर का शब्द था, परमेश्वराचा शब्द होता, परमेश्वर का वचन था, परमेश्वराचं वचन उस होतं. वचन के अनुसार उसे करना था, त्या वचनानुसार त्याला लेकिन करायचं उसने नहीं किया। पण त्याने नाही केलं. उस ना करने की वजह से उसके जीवन में उसको तूफान देखना पड़ा। आणि त्याप्रमाणे न केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या वादळाचा सामना करावा अपने लागला. अपने जीवन को मुसीबत में डालना पड़ा, त्याला त्याचं जीवन धोक्यात घालावं और लागलं. अपने ही जीवन नहीं, आणि स्वतःच जिस नाही, नाव में बैठा था वहां उस नाव में जितने लोग बैठे उनका जीवन भी मुसीबत में डाल दिया। ज्या नावेत तो बसला होता त्या नावेतील लोकांचं जीवन देखील त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं. वो बड़ा मुश्किल उसके जीवन में घटित हुई, बड़ी मुश्किल उसने जाना, मोठमोठ्या समस्या त्याच्या जीवनामध्ये आल्या. बड़ा संघर्ष का सामना किया आणि बऱ्याचशा संघर्षांचा सामना जब उसने परमेश्वर का विद्रोह किया। जेव्हा त्याने परमेश्वराच्या विरोधात केला. सुनिए, ऐका, इसको परमेश्वर ने ठीक मछली भेजा वो अलग बात है, परमेश्वराने मासा पाठवला ती गोष्ट वेगळी. लेकिन जब चेले परमेश्वर की आज्ञाएं मानकर कर रहे थे, पण जेव्हा हे शिष्य देवाची आज्ञा पाळून करत होते, तब भी तूफान उठा, तेव्हा देखील ते वादळ उठलं. लेकिन मैं आपसे कहता हूँ, पण मला सांगू दे, वहां पर मछली उसको बचाने के लिए आई, त्या ठिकाणी योनाला वाचवण्यासाठी मासा आला. लेकिन जब हम परमेश्वर की आज्ञाओं के अनुसार जब करेंगे, पण जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आज्ञेनुसार करू, यीशु अपना सब कुछ छोड़ के आपको येशू बचाने के लिए आपलं पानी पर चलकर आएगा। सर्व काही सोडून पाण्यावरती चालत आपल्या करता येईल. आपको मुझे बचाने के लिए वो आएगा। तुम्हाला आणि मला वाचवण्याकरता तो येईल. आप डरे ना, तुम्ही भिवू नका, आप घबराए ना, घाबरू नका. तूफान आपके सामने है, वादळ तुमच्या समोर आहे, लेकिन परमेश्वर की इच्छाओं में बने रहे, पण परमेश्वराच्या इच्छांमध्ये बनून उसकी आज्ञाओं में बने रहे। त्याच्या आज्ञा पालनामध्ये राहा. कितनी भी विशाल परिस्थिति आपके सामने आणि क्यों ना हो, किती मोठ्या विशाल परिस्थित्या तुमच्या समोर आल्या, आप डरिए ना। तुम्ही भिवू नका. जब यीशु मसीह में आप चलेंगे, जेव्हा येशूमध्ये तुम्ही चालाल, निश्चित तौर से मुसीबतें आएंगी, निश्चितपणे समस्या येतील, निश्चित तौर से संघर्ष आएंगे, संघर्ष येतील, लेकिन आपका कुछ बिगाड़ नहीं पण पाएंगे। ते तुमचं काही बिघडू शकणार नाही. पौलुस के जीवन में प्रभु ने दर्शन दिया, पावलाच्या जीवनामध्ये परमेश्वराने दर्शन दिलं. उसे पौलुस को कहा मकिदुनी में आपको जाना है सुसमाचार के लिए, आणि पावलाला सांगितलं माकेदोनियामध्ये तुला जायचंय सुसमाचार आपको सुनाना है। आणि प्रसार करायचा आहे. ये पौलुस जो है उस मकिदुनी देश में चला गया, आणि पाऊल जो आहे तो माकेदोनियामध्ये गेला. और वहां पर क्या हुआ, आणि त्या ठिकाणी काय देखिए झालं? खुदा का दर्शन मिलने के बाद भी, देवाचं दर्शन मिळून देखील प्रेरितों के काम 16 अध्याय 9 से 10 वचन के अंदर, प्रेषित पत्राचं 16 अध्याय याचा 16 अध्याय 9 ते 10 वचन, वहां पर पौलुस को दर्शन दिया गया, त्या ठिकाणी पाऊलाला दर्शन और देण्यात आलं. दर्शन मिलने के बाद में वो प्रभु की सेवा करने गया। आणि दर्शन मिळाल्यानंतर तो देवाची सेवा करण्याकरता गेला. परमेश्वर का दर्शन मिलने के बाद भी उसके जीवन में कठिनाई आ रही है। परमेश्वराचं दर्शन मिळून देखील त्याच्या जीवनामध्ये कठीण परिस्थित्या होत्या. यहाँ पर क्या हो रहा है, या ठिकाणी काय उसको होतं? पकड़ा गया, त्याला पकडलं, उसको पीटा गया, मारलं गेलं, उसको जेल में डाल दिया गया। तुरुंगात टाकलं गेलं. हमारे जीवन में भी ऐसा ही है, आमच्या जीवनात देखील असंच जब आहे. प्रभु की आज्ञाओं में चलते हैं, जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञांमध्ये चालतो, बहुत सारी चीजों का सामना करना पड़ता बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा है, समाज लागतो. का सामना करना पड़ता है, समाजाचा सामना, लोगों का सामना करना पड़ता लोकांचा है, सामना करावा लागतो. लोग नाम रखते हैं, लोक नावं ठेवतात, लोग निंदा करते हैं। निंदा करतात. आप डरिए ना, तुम्ही भिवू नका, आप डरिए ना, भिवू नका. विद्रोह समस्या आएंगी, समस्या येतील, चीजें होंगी, गोष्टी होतील. परमेश्वर का दर्शन मिलने के बाद भी देवाचं दर्शन मिळून देखील. कई लोग बोलते हैं कि प्रभु का दर्शन मिलने के बाद में कुछ नहीं होना चाहिए। आणि बरेचदा लोक असं म्हणताना आम्ही ऐकतो की देवाचं दर्शन मिळालं ना आता आमच्या जीवनात काहीच नाही व्हायला मैं पाहिजे. आपको कहूंगा कि उस बहुत कुछ होगा। मी तुम्हाला सांगतो की बरचसं काही होईल. जिसने आपको अगर बोला है कि कुछ नहीं होगा, लेकिन मैं आपसे कहता हूँ कि बाइबल कहती है बहुत कुछ होगा। कुणीतरी तुम्हाला सांगितलं असेल काहीच नाही होणार, पण मी सांगतो बायबल असं सांगतं की काय होणार आहे. बहुत सारी भविष्यवाणी होती होंगी आपके लिए कि आपको कुछ नहीं होगा, आणि बऱ्याचशा भविष्यवाणी तुमच्याकरता
होत असेल की आता तुम्हाला काहीच होणार मैं नाही, आपके लिए भविष्यवाणी करता हूँ कि बहुत कुछ होगा. आणि मी तुम्हाला भविष्यवाणी करते की बरंचसं काही होईल. ठंडी है इसलिए ताली जोर से नहीं बज रही है ना. हाँ. मैं आपसे कहता हूँ बहुत कुछ होगा, मी म्हणतो की बरंचसं काही होईल. लेकिन अगर हो भी गया ना, झालं तरी हम मजबूत खड़े रहेंगे. आम्ही स्थिर उभं राहू, मजबूत उभं राहू. हम खड़े रहेंगे. आम्ही उभे राहू. कोई तूफान हमको गिरा नहीं पाएगा. कुठलं वादळ आम्हाला पाडू शकणार नाही. परमेश्वर हमारे साथ बना रहेगा. परमेश्वर आमच्या सोबत बनून राहील. आमेन. आमेन. पौलुस को वचन मिला, पावलाला वचन मिळालं, दर्शन मिला, दर्शन मिळालं, फिर बहुत सारी घटना उसके जीवन में हो आणि रही. बऱ्याचशा घटना त्याच्या जीवनामध्ये घडल्या. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? सुनिए, ऐका. जब घटनाएं घटित होती हैं, जेव्हा घटना घडतात, जब तूफान उठते हैं, वादळ उठतात, तब चेलों ने क्या किया? तेव्हा शिष्यांनी काय पतरस ने केलं? क्या किया? पेत्रानं काय केलं? वो उसने परमेश्वर को पुकारा. तर त्यांनी परमेश्वराला आरोळी काढली. आपके पास परमेश्वर का वचन है. तुमच्याकडे परमेश्वराचं वचन आहे. आपके पास में यीशु मसीह है. तुमच्याकडे येशू ख्रिस्त आहे. आपके पास में यीशु का एक शब्द काफी है. तुमच्याकडे असणारा येशूचा एक शब्द पुरेसा आहे. आप उत्साह के साथ खड़े हो तुम्ही जाएं. उत्साहाने उभे राहा. आप वो वचन को लेकर खड़े हो तुम्ही जाएं. ते वचन घेऊन उभे राहा. बिल्कुल भयभीत ना हो. भयभीत होऊ नका. आप ना डरें. भिवू नका. आप ना डरें. भिवू नका. आप ना घबराएं. घाबरू नका. आपके लिए परमेश्वर का एक शब्द काफी है जीवन लाने के लिए. तुमच्यासाठी, तुमचं जीवन आणण्यासाठी परमेश्वराचा एक शब्द पुरेसा आहे. इसलिए अपने भौतिक दायरे को ना देखें. आणि म्हणून आपल्या मर्यादा पाहत राहू नका. अरे मेरे जीवन में ऐसा हो रहा है, अरे माझ्या जीवनामध्ये असं होतंय, मेरे जीवन में वैसा हो रहा है. असं होतंय. सुनिए, ऐका. अब्राहम को सिर्फ सर्वशक्तिमान परमेश्वर मालूम था. अब्राहमाला फक्त सर्वशक्तिमान परमेश्वर ठाऊक होता. जब प्रभु ने उसको दर्शन दिया, जेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन प्रभु ने दिलं, कहा मैं सर्वशक्तिमान परमेश्वर हूं. प्रभू म्हटलं मी सर्वशक्तिमान परमेश्वर, मैं सर्वशक्तिमान परमेश्वर तेरे सामने खड़ा हूं. मी सर्वशक्तिमान परमेश्वर तुझ्या समोर उभा आहे. उसको ये मालूम था कि परमेश्वर रचना करता है. त्याला माहित होते की परमेश्वर रचना कर, परमेश्वर इस पूरी सृष्टि को बनाया है. परमेश्वरानंच या पूर्ण सृष्टीला बनवलं. लेकिन वो ये नहीं जानता पण था त्याला हे नव्हतं माहित वो सृष्टि में भी सब कुछ कर सकता है. की त्या सृष्टीमध्ये पण तो सर्व काही करू शकतो. वो कई बार हमारे अब्राहम को अपना दायरा मालूम था. बऱ्याचदा आम्ही पाहतो की अब्राहमाला आपल्या मर्यादा माहित होत्या. उसको हम जानते हैं कि उसका पूरा शरीर जो एक मर चुका है. आपल्याला माहिती की त्याचं शरीर मेलेलं होतं. गर्भाशय सारा की मर चुकी है. साराचं गर्भाशयाची अवस्था मेलेली आहे. उसको ये नहीं मालूम था कि परमेश्वर मरी हुई अवस्था को भी ठीक कर सकता त्याला है. हे नव्हतं माहिती की परमेश्वर मेलेली अवस्था देखील संजीवित करू शकतो. उसको ये मालूम था कि वो सिर्फ बोलता है, सब सृष्टि करता परमेश्वर मालूम है. त्याला फक्त माहिती होतं की तो बोलतो आणि सृष्टी निर्माण होती, तो सृष्टिकर्ता परमेश्वर आहे. अब परमेश्वर को एक दर्शन दे रहा है. परमेश्वराने त्याला एक दर्शन दिलं. परमेश्वर कह रहा है परमेश्वर म्हणतो अपने भौतिक दायरे से बाहर निकल. आपल्या जी भौतिक जो मर्यादा आहे त्यातून बाहेर निघ. तेरे शरीर को मत देख. तुझं शरीर नको बघू. वो शरीर मैंने बनाया है. ते शरीर मी बनवलंय. तुझे लगता है तेरा शरीर मर गया. आणि तुला असं वाटतं की तुझं शरीर मेलंय. साइंस कह रही है, रिपोर्ट कह रही है मर चुका है. शास्त्र असं सांगतं, विज्ञान असं सांगतं की ते सगळं मेलेलं आहे. रिपोर्ट ऐसे कह रही है मर गया है. रिपोर्ट असं सांगतं की मेलेलं आहे. साइंस ऐसा कह रहा है कि अब कुछ हो नहीं सकता है. विज्ञान असं सांगतं की आता काही नाही होऊ हम शकत. उसको लेके बैठ जाते हैं. आम्ही तेच घेऊन बसतो हम रोते कि अब कुछ हो नहीं सकता. आणि आम्ही रडत बसतो की आता काही होणार कोई नाही. इसको निर्माण नहीं कर सकता. कुणीच याला निर्माण करू शकत नाही. कई बार हम अपने जो नजरिए से देखते हैं उसको अपना लेते हैं. बऱ्याचदा जो आमचा दृष्टिकोन असतो त्यानुसार आम्ही पाहतो. कई बार डॉक्टर कहता है कि आपको कोई बच्चे नहीं हो सकते. आणि बऱ्याचदा डॉक्टर असं सांगतात की तुम्हाला काही मुलं बाळ होणार नाही. कई पीढ़ियों तक आपको बच्चे नहीं होंगे. आणि कितीतरी पिढ्यांपर्यंत तुम्हाला मुलं वो होणार. क्या देख रहे हैं? ते काय बघत आहे? हमारे शरीर को देख रहे हैं. आमचं शरीर बघत आहे. हमारे बॉडी को देख रहे हैं. आमचं शरीर बघत आहेत. वो हमने सोच लिया आम्ही विचार केलाय ये ऐसा ही होगा. की असंच कई होणार. बार हमारे जीवन में जो घटित होता है उसको हम सोच लेते हैं कि ऐसा ही होगा. आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये जे घडून जातं आणि आम्ही असं विचार करतो की हे असंच होणार. मेरा परिवार कभी ठीक नहीं हो पाएगा. माझं कुटुंब कधीच बरं नीट होणार नाही. हमारे पति पत्नी के बीच में बहुत बड़ा गैप आ चुका है. आणि आमच्या पती पत्नींमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण झाला. अब ऐसे कगार पर खड़े हैं कि जब अब तलाक होने वाला है. आणि अशी अवस्था आहे की आता बस घटस्फोट होणार आहे. और सब लोग ने कह दिया है कि अब कुछ नहीं हो सकता. आणि बरे सगळे लोक आता सांगत आहेत की आता काहीच होणार नाही. आपका सब कुछ खत्म हो चुका है. तुमचं सर्व काही संपलंय. कभी ये चीजें ठीक नहीं हो आणि सकती. या गोष्टी कधीच बऱ्या होऊ शकत आपने नाही. उसको मान लिया. तुम्ही ते मान्य मैं केलं. आपसे कहना चाहता हूँ मला तुम्हाला सांगू दे, आपके भौतिक दायरे से बाहर निकले. तुमच्या भौतिक मर्यादेतून बाहेर निघा. आपके विचारों से बाहर निकले. आपल्या विचारांमधून बाहेर आप निघा. जो देख रहे हैं उसको सच ना माने. तुम्ही जे पाहताय ते खरं नाहीये. अब्राहम ने वो सच मान लिया था. अब्राहमाने ते खरं मानलं. लेकिन परमेश्वर उसको दिखाया पण परमेश्वरानं त्याला जो मैं दाखवलं परमेश्वर हूं ना जो मी वो परमेश्वर आहे मरी
मरे हुई चीजों को संजीवित कर तो सकता है। मेलेल्या गोष्टी संजीवित करू शकतो. अपने पास में मत देख, स्वतःकडे नका पाहू, गर्भाशय के पास मत देख, गर्भाशयाकडे नका मैंने इसको बनाया है पाहू. मी बनवलंय. और संजीवित करने का सामर्थ्य भी मैं रखता हूँ। संजीवित करण्याचं सामर्थ्य देखील माझ्यामध्ये मेरे आहे. पास में है, माझ्याकडे आहे. मेरे पास में है। माझ्याकडे आहे. इसलिए आप क्या देख रहे हैं, आणि म्हणून तुम्ही काय पाहता, क्या सोच रहे हैं, काय विचार उसको आज करता, साइड में रख आज ते दीजिए। बाजूला ठेवा. परमेश्वर का एक शब्द, परमेश्वर का एक शब्द परमेश्वराचा एक शब्द वो सूखी हड्डियों में भी जान डालकर खड़ा कर त्या सकता। सुकलेल्या हाडांमध्ये देखील जीवन आणू शकतो. जब योशुआ को लगा जेव्हा यहोशाला वाटलं अभी भी मुझे युद्ध लड़ना है, आता मला युद्ध लढायचंय मैं जीत नहीं पा रहा हूँ। आणि मैं जिंकू शकत नाही. अब देखिए वो नियमों के जो नियम बने हुए थे, जे नियम बनलेले होते 24 घंटा एक दिन लगता है बनने के लिए। 24 तास बनने का सूर्य आता है और फिर वापस रात होती है, दिन होता है, 24 घंटे लग जाते हैं। आणि सूर्य उगवतो, मावळतो आणि 24 तास ये त्याला लागतात. नियम है, हा नियम आहे. इसको कोई बदल नहीं सकता। त्याला कुणी नाही बदलू शकत. ना कोई बड़े बड़े साइंटिस्ट बदल नहीं सकते। आणि या जगातले मोठे वैज्ञानिक देखील नाही अगर बदलू शकत. साइंटिस्ट लोगों ने भी सोचा कि आज पृथ्वी को रुका दे, नहीं रुका पाएंगे। वैज्ञानिकांना असं वाटलं की आज पृथ्वीला थांबून टाकावं तर ते कितनी नाही भी थांबू शकत. नवीन नया टेक्नोलॉजी आ जाए, पृथ्वी को रुका नहीं आणि पाएगा। कितीही नवीन तंत्रज्ञान येऊ दे ते पृथ्वीला थांबवू शकणार नाही. लेकिन योशुआ को लगा पण यहोशाला वाटलं मुझे भी युद्ध जीतना है, मला युद्ध जिंकायचं अभी भी थोड़ा समय चाहिए प्रभु। आणि अजून मला वेळ पाहिजे प्रभू. बहुत सारे युद्ध को मुझे लड़ना है, बहुत काफी देर हो जाएगी। आणि खूप मला युद्ध लढायचे, थोडा वेळ लागणार आहे. सुनिए, ऐका, आज तक कभी ऐसी घटना नहीं हुई। आजपर्यंत अशी घटना कधीच घडली नाही. आज तक कोई भी पृथ्वी को रुका नहीं पाया। आजपर्यंत कुणीच त्या पृथ्वीला थांबवू शकलं नाही. लेकिन योशुआ गया पण यहोशू गेला और उसने चंद्रमा और सूर्य को देखा आणि त्यांनी सूर्य आणि चंद्राकडे पाहिलं और उसने परमेश्वर के नाम से आज्ञा किया, आणि त्यांनी परमेश्वराच्या नावाने आज्ञा जब दिली, तक मैं युद्ध न जीतूं, जोपर्यंत मी ही युद्ध जिंकत नाही. हे सूर्य सुन ले, हे सूर्य ऐक, स्थिर रह, स्थिर राहा, स्थिर रह, स्थिर राहा, अपनी जगह पे स्थिर रह, आपल्या जागेवर स्थिर यहाँ राहा, से हिलना नहीं। इथून हालू नको. परमेश्वर ने उसके लिए सूर्य को रुका दिया। परमेश्वरानं त्याच्या करता तो सूर्य थांबवला. उसने नियम से बाहर परमेश्वर ने काम आणि किया। नियमाच्या पलीकडे जाऊन परमेश्वरानं काम केलं. हम बहुत बार सोचते हैं कि परमेश्वर नियम से बाहर काम नहीं करेगा। आम्ही बऱ्याच म्हणतो की परमेश्वर नियमाच्या बाहेर काम करणार. मेरा परमेश्वर वो परमेश्वर जो आपके लिए नियम को भी रुका सकता है, माझा परमेश्वर तो परमेश्वर आहे जो तुमच्यासाठी नियम देखील बाजूला ठेवेल, निसर्ग को रुका सकता है। निसर्गाला वो थांबवेल. इतना प्यार हमसे करता है, तो इतकं प्रेम आमच्यावर करतो. इसलिए अपने अपने भौतिक दायरे में ना रहें। आणि म्हणून आपल्या भौतिक मर्यादांमध्ये राहू नका. आप जो सोच रहे हैं वो सच नहीं है। तुम्ही जो विचार करत आहात ते खरं नाहीये. आप सोच रहे हैं इस दुनिया की चीजों को लेकर, आणि तुम्ही या जगातल्या गोष्टी बघून तुम्ही विचार करत आप आहात. सोच रहे हैं जो आपके हाथ में है, तुम्ही विचार करत तुमच्या हातात काय, आप सोच रहे हैं जो आप जो कल्पना कर रहे हैं, आणि तुम्ही जे काही विचार करत तुमच्या कल्पना आहेत, उसको सबको आज हम साइड में रख दें। आणि आज त्या सर्व आम्ही बाजूला ठेवूया. परमेश्वर का एक शब्द पकड़ लें, परमेश्वराचा एक शब्द पकडायचा. प्रभु का एक शब्द पकड़े, परमेश्वराचा एक शब्द पकडा जो सर्वशक्तिमान शब्द जो है। सर्व शक्तिमान शब्द आहे. हमें क्या करना है, काय करायचंय, हमें क्या करना है, आम्हाला काय करायचंय, उस हमें खड़े होना है, आम्हाला उभं राहायचंय, उत्साह के साथ खड़ा होना है उत्साहानं उभं राहायचंय, और आराधना और स्तुति करना है। आराधना आणि स्तुती करायची आहे. क्यों करना है? का करायची? क्योंकि प्रभु का एक शब्द हमारे पास है। कारण प्रभूचा एक शब्द आमच्याकडे आहे. आकाश और पृथ्वी टल जाएंगे, आकाश आणि पृथ्वी टळेल, लेकिन मेरा वचन कभी नहीं माझं टलेगा। वचन कधीच टळणार नाही. मेरा वचन कभी नहीं टलेगा। माझं वचन कधीच टळणार मेरे नाही. वचन में एक बिंदु मात्रा भी कम नहीं होगी। माझ्या वचनातला बिंदू मात्र देखील कमी वो होणार नाही. आकाश के अंदर स्थिर किया हुआ है, आकाशात स्थिर केलेला आहे. वो हिलता नहीं ते है, हलत नाही, हम हिलते हैं। आम्ही हलतो. हमारे पास से प्रभु का वचन होने के बाद भी हिलते हैं। आमच्याकडे देवाचं वचन असून देखील आम्ही हलतो. कितनी बार हिलते हैं, किती वेळा हलतो. चेले हिल रहे हैं, शिष्य हलत आहे, आज भी हिल रहे हैं, लोक हलत आहे, आज भी हिल रहे हैं। आजही हलत अगर आहे. हमारे पास में खुदा का सामर्थ्यशाली वचन है, आमच्याकडे जर देवाचं सामर्थ्यशाली वचन हम आहे, हिलने वाले नहीं तर होंगे, आम्ही हलणारे हम नसणार, हिलाने वाले तर होंगे, आम्ही हलवणारे हम असणार, हिलाने वाले आम्ही होंगे। हलवणारे असणार. हमें क्या करना है? आम्हाला काय अपने करायचं? तूफानों में, आपल्या वादळांमध्ये, अपने परिस्थितियों में, आपल्या अपने परिस्थित्यांमध्ये, प्रश्नों में, आपल्या प्रश्नांमध्ये, आपके शरीर में जो चीजें चल रही हैं, तुमच्या शरीरात ज्या गोष्टी घडत जो आहेत, आपके सामने चीजें चल रही तुमच्या हैं, समोर गोष्टी जो घडत कल्पना आहेत, आप कर रहे ज्या हैं, कल्पना तुम्ही करत उसको आहात, दूर रख दें बाजूला ठेवा और प्रभु का एक वचन के लिए खड़े हो आणि जाए। प्रभूच्या एका वचनासाठी उभे राहा. अब्राहम खड़ा हुआ, अब्राम उभा राहिला. अब्राहम खड़ा हुआ, अब्राम उभा राहिला. अब्राहम कह रहा है, अब्राम मैं म्हणत जानता हूँ मला माहित जो ये आहे, शरीर जिसने बनाया हे है, शरीर ज्याने बनवलं, मुझे मालूम है, मला माहित मेरा आहे, शरीर मर चुका है, हे माझं शरीर मेलेलं मुझे आहे, मालूम है, मला माहित मेरे आहे, शरीर में जान नहीं है, माझ्या शरीरात जीव नाही. साइंस कह रहा है, विज्ञान सांग, रिपोर्ट कह रही है, रिपोर्ट तुझे सांग, कुछ हो नहीं सकता। तुला काही नाही होऊ शकत. लेकिन मैं मेरे विचारों को दूर करता हूँ पण मी माझे विचार बाजूला सारतो और खुदा
को मैं ऊंचा उठाता हूं। आणि परमेश्वराला मी उंच करतो. सुनिए, अब्राहम को ये मालूम था, अब्रामाला हे माहित होतं. प्रभु ने कहा प्रभू म्हटलं मैं तेरे वंश को बढ़ाऊंगा, मी तुझा वंश लेकिन वाढवेल. उसका वंश बढ़ने के लिए कुछ नहीं है. पण त्याचा वंश वाढण्यासारखं काही परिस्थिती नाही. सुनिए, ऐका, उसको मालूम था त्याला माहिती कुछ नहीं हो सकता, काही नाही होऊ शकत. इसलिए उसने उसके लिए वो दूसरी सारा की जगह हागरा को लेके आया. आणि म्हणून त्यांनी सारेच्या ऐवजी हगारेला घेऊन आला. क्यों मालूम है? का माहितीये उसको का? मालूम है त्याला माहिती मेरा वंश नहीं चल पाएगा. माझा वंश नाही चालणार. उसे थोड़ी देर के लिए अपने विचारों को सामने लेकर आया. त्यांनी थोडा वेळा करता आपल्या विचारांना समोर गेला. उसे मालूम था त्याला माहित होतं सारा के गर्भावस्था खत्म हो चुकी है. साराची गर्भावस्था संपलेली आहे. और ये जानते हुए उसने वो आगे का स्तर उसने आगे एक कदम बढ़ाया. आणि हे जाणून घेऊन त्याने एक स्तर पुढे गेला. क्या किया उसने? काय केलं त्यानं? उसने हागार के साथ में शादी की. त्याने हगारे सोबत लग्न केलं. खुदा को अच्छा नहीं लगा. प्रभूला ते नाही आवडलं. खुदा ने बोला प्रभू म्हटला मैं तेरा वंश चाहता हूँ, मला तुझा वंश मैं पाहिजे. तेरा वंश चाहता हूँ, मला तुझा वंश मैं पाहिजे. तेरे द्वारा ही संतति को बढ़ाऊंगा. मी तुझ्याद्वारेच संतती वाढवणार. तुझे क्या लगता है मुझे उससे लेना देना तुला नहीं है? काय वाटतं त्याची मला काय घेणं देणं तेरे नाही. विचार क्या बोल रहे हैं मुझे उसको लेना देना आणि नहीं है. तुझे विचार काय सांगतात मला लेकिन जो त्याची मैं काय बोल घेणं रहा देणं. पण मी बोलत आहे जे मैं बोल रहा हूँ, जे मी बोलत जो आहे मैं बोल रहा हूँ जे मी बोलत आहे वो पूरा होगा. ते पूर्ण वो होणार. पूरा होगा. ते पूर्ण वो होणार. पूरा होगा. ते पूर्ण होणार. वो पूरा होगा. ते पूर्ण होणार. वो पूरा होगा. पूर्ण होणार. तेरी पत्नी की गर्भावस्था, तेरी पत्नी की तुझ्या गर्भ पत्नीची गर्भावस्था आज से खुल रही है. आजपासून फुलत आहे. तेरा शरीर तुझं शरीर जो निर्जीव है जो निर्जीव उसमें आहे मैं जान डाल रहा हूँ. त्याच्यामध्ये मी जीवन टाकत. एक शब्द, एक शब्द एक शब्द, एक शब्द ना कुछ होते हुए भी काही नसताना वो चीज आ गई. ती गोष्ट आली. वो चीज आ गई. ती गोष्ट आली. वो हमें करना है. तेच आम्हाला करायचं. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? खुदा का एक वचन लेना है, परमेश्वराचं एक वचन खुदा का घ्यायचं. एक शब्द लेना है, त्याचा एक शब्द हमें घ्यायचा आराधना करते हुए आणि आगे बढ़ो. आराधना करत जब आम्हाला आप पुढे- आराधना करते हुए आगे जेव्हा आम्ही बढ़ोगे, आराधना करत पुढे जाऊ. मैं आपसे कहता हूँ मला सांगू दे, आप के जीवन में जो तूफान उठ रहे हैं ना, तुमच्या जीवनामध्ये जे वादळ उठत आहेत आपको समझ में भी नहीं आएगा कि वो कब शांत हो गए. तुम्हाला कळणार देखील नाही की केव्हा शांत झाले. आपको समझ में भी नहीं आएगा तुम्हाला कळणार पण ये नाही कब ठंडे हो गए, की हे केव्हा शांत ये झाले. कब शांत हो गए, हे केव्हा शांत आपका झाले. संघर्ष कब खत्म हो गया. तुमचा संघर्ष कधी संपला. क्योंकि आप इतने मग्न उस सर्वशक्तिमान परमेश्वर में कि आपको पता ही नहीं चलेगा कि आपका तूफान रुक गए. सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्ही एवढं मग्न असाल की तुमच्या जीवनामध्ये आलेलं वादळ कधी निघून गेलं हे देखील तुम्हाला कळणार नाही. हमें उस समय क्या करना है? आणि त्यावेळेला आम्हाला काय करायचं? हमें परमेश्वर को पुकारना है, आम्हाला देवाला आरोळी मारायची. प्रभु को पुकारना है, प्रभूला बोलवायचंय. खुदा को पुकारना है. परमेश्वराला बोलवायचंय. हम ना घबराएं. आम्ही भिवू नये. पड़ोसी को बोलना ना घबराएं. जोर से बोले ना घबराएं. हमें क्या करना है इस समय? आम्हाला अशा वेळेला काय करायचं? अपने विश्वास को व्यक्त करना है, आपला विश्वास व्यक्त करायचा. परमेश्वर के साथ सहमत होना है. परमेश्वरासोबत सहमत व्हायचं. हमें डरना नहीं है. आम्हाला घाबरायचं नाही. याद रखें लक्षात घ्या हम किसकी आराधना कर रहे हैं. की आम्ही कुणाची आराधना करत आहोत. याद रखें लक्षात घ्या हमारा परमेश्वर कौन है. आमचा परमेश्वर कोण आहे. याद रखें लक्षात घ्या हम किसकी स्तुति कर रहे हैं. आम्ही कुणाची स्तुती करत आहोत. याद रखना है हमेशा. संघर्ष को आने दो, संघर्ष येऊ देत, तूफान आने दो. वादळ येऊ दे. प्रभु का एक शब्द काफी, प्रभूचा एक शब्द पुरेसा आहे. उसको पकड़ो, त्याला पकडा, धन्यवाद दो, धन्यवाद द्या, स्तुति करो, स्तुती करा, आगे बढ़े. पुढे चला. एक नया प्रकाशन मिलेगा. एक नवीन प्रकाशन मिळेल. रोना मत. रडू नका. उन परिस्थिति में रोना मत. परिस्थितींमध्ये रडू नका. आपकी रिपोर्ट जब आए तो रो मत. तुमचे रिपोर्ट येतील तेव्हा रडू नका. सब आपके विरुद्ध चल रहा है, सर्व तुमच्या विरोधात चालत आहे. रोना मत. रडू नका. आप खत्म नहीं होंगे. तुम्ही संपणार नाही. बाइबल कहती है आप खत्म नहीं होंगे. बायबल सांगतो तुम्ही संपणार नाही. आप मरेंगे नहीं. तुम्ही मरणार नाही. आपको लगेगा शेर सामने बैठा है खाने के लिए. तुम्हाला असं वाटेल सिंह समोर बसलाय खाण्यासाठी. मैं तो अग्नि में जलने के लिए डाल दिया गया हूं. आणि मला आगीमध्ये जाळण्यासाठी टाकलंय. मैं आपसे कहता हूं मला सांगू दे, तू पानी में भी चलेगा तो पानी तुझे डुबा नहीं तू सकेगा. पाण्यात जरी चालला तरी पाणी तुला बुडवू शकणार नाही. तो अग्नि में भी चलेगा तो अग्नि तुझे आणि तू अग्नीमध्ये जरी चालला तरी ती अग्नी तुला जाळू शकणार नाही. अगर तू सिंहों के मान में भी अगर गिर जाए, आणि सिंहांच्या गुहेत जरी तुला टाकलं गेलं सिंह तुझे कुछ बिगाड़ नहीं तर पाएंगे. ते तुझं काही बिघडवू शकणार तेरे नाही. साथ बैठकर उस सर्वशक्तिमान परमेश्वर की आराधना तर करेंगे. त्यांच्या सोबत बसून तू त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची आराधना करशील. आमेन. आइए बैठ जाए. या आपण खाली बसूया. और यहाँ उनके पास में क्या है? आणि त्यांच्याकडे काय आहे? परमेश्वर का वचन. परमेश्वराचं वचन. योहान 1:1-4 में लिखा है, योहान 1:1-4 मध्ये लिहिलेलं आहे. आदि में वचन था,
आधी वचन होतं, वचन परमेश्वर के साथ था वचन परमेश्वरासोबत और होतं वचन परमेश्वर था। आणि वचनच परमेश्वर होतं. कौन था वचन? कोण होतं वचन? यीशु। येशू. यीशु वचन है। येशू वचन आहे. परमेश्वर ने सब कुछ उसके द्वारा अस्तित्व में लेकर आया। परमेश्वरानं सर्व काही त्याच्याद्वारे या पृथ्वीवरती घेऊन मैं आलं. आपसे कहता हूँ, मला सांगू दे, बाइबल कहती है बायबल सांगतं उसके शब्दों से पूरी पृथ्वी को उसने संभाल कर रखा हुआ है। त्याच्या शब्दांनी संपूर्ण पृथ्वीला त्यांनी सांभाळून ठेवलंय. इब्रानियों की किताब पहले अध्याय 3 वचन में लिखा है, इब्री 1:3 मध्ये लिहिलंय, उसने अब सब वस्तुओं को अपनी सामर्थ के वचन से संभाला है। त्यांनी सर्व वस्तूंना आपल्या सामर्थ्याच्या वचनाने बांधून ठेवलंय. बाइबल कहती है बायबल सांगतं यीशु में सब कुछ स्थिर है। येशूमध्ये सर्व काही स्थिर आहे. कुलस्सी की पत्री पहले अध्याय 17 वचन में कलसीकरस पत्र 1:17 मध्ये उसने जो भी रचनाएं की हैं, त्यांनी ज्या काही रचना केल्या, जो भौतिक रचना उसने की है, ज्या भौतिक रचना त्याने केल्या, हवा बनाया है, हवा बनवली, लहरें बनाया है, त्यांनी लाटा बनवल्या, वो उसने बनाया। ते त्यानं बनवलं. बाइबल कहती है बायबल सांगते यीशु में येशू मध्ये हर एक चीज प्रत्येक गोष्ट स्थिर की गई है, स्थिर केली गेलेली, यीशु के द्वारा बनाई गई है। येशूच्या द्वारे बनवली सब गेलेली. वस्तु यीशु में स्थिर है सर्व वस्तू आहे ज्या येशूमध्ये स्थिर और आहे. यीशु ने कह दिया आणि येशूने सांगितलं नाव को पार नाव में बैठकर पार चले जा। तारवामध्ये बसून पलीकडे जा. अब जिस मालिक ने बोल दिया है, आता मालकाने सांगितलंय, ये सिर्फ चेलों ने नहीं सुना, हे फक्त शिष्यांनी नाही सांगितलं, समुद्र ने भी सुना, समुद्राने ऐकलं, समुद्र की लहरों ने सुना, समुद्राच्या लाटांनी ऐकलं, जो गालील के समुद्र में जो तूफान उठ रहे थे गालिलाच्या समुद्रामध्ये ज्या लाटा जे वादळ उसळलं वो होतं तूफानों ने सुना है। आणि त्यात वादळांनी देखील ऐकलं. स्वामी ने बोला है, स्वामी म्हटलाय, मालिक ने बोला है, मालिक म्हटलाय इनके चेले पार चले जाए। की ह्यांचे शिष्य पलीकडे जातील. हम थोड़ा सा प्रॉब्लम देंगे, आणि थोडस समस्या आपण निर्माण करू शकू, तूफान हम उठेंगे, आणि आम्ही वादळ आहोत, आम्ही उठणार, लेकिन हम इनको डुबा नहीं पाएंगे पण आम्ही यांना बुडवू नाही क्योंकि शकतो, मालिक ने इनके लिए कहा है कारण मालकाने यांच्याकरता सांगितलंय कि पार चले की जाए। हे पलीकडे हम इनको जातील. रोक नहीं पाएंगे, आम्ही त्यांना नाही थांबू हम इनको शकणार, डरा पाएंगे, आम्ही त्यांना घाबरवू, हम इनको डरा देंगे, आम्ही त्यांना घाबरवू, ये डर गए तो आगे नहीं जा पाएंगे। आणि हे जर भ्याले तर पुढे नाही जाऊ शकत. लेकिन मालिक ने बोला है पण मालकाने सांगितलं इनको डुबाना नहीं है, यांना बुडवायचं नाही. वो भूल गए। ते विसरले. उन्होंने अभी भी चमत्कार को देखा था, त्याने आताच चमत्कार पाहिला होता, 5 रोटी और 2 मछली से 5 भाकरी आणि 2 माशांचा बहुत बड़ा चमत्कार देखा। मोठा चमत्कार. और प्रभु को और एक चमत्कार दिखाना आता चाहता था, प्रभु अजून एक चमत्कार दाखवू इच्छितो. एक चमत्कार और एक अजून चमत्कार अभी आताच थोड़े समय पहले थोडा वेळा अगोदर प्रभु ने 5 रोटी और 2 मछली से कितने लोगों को खिलाया? परमेश्वराने 5 भाकरी 2 माशातून किती जणांना खाऊ उसने घातलं? 5 रोटी और 2 मछली को आज्ञा किया, त्याने त्या 5 भाकरी 2 माशांना आज्ञा केली, उनको शब्द कहा, त्यांना शब्द बोलला, ये सुनो, ऐका, रोटियां सुन लो, हे भाकरींनो ऐका, तुम अगर 5 है, तुम्ही 5 आहात, ये 5000 लोगों के लिए खाने के लिए बन जाए। हे 5000 लोकांचं खाण्याचं साधन बनू दे. 2 मछली 2 मासे सुन ले, ऐका, यहाँ पे 5000 लोग बैठे या हैं, ठिकाणी 5000 लोक बसलेत, उनको खाने के लिए बढ़ जा। तुम्ही खाण्याकरता त्यांच्यासाठी वाढा. क्या हुआ? काय झालं? मालिक के शब्द को सुना, मालकाचे शब्द ऐकले, सर्व सामर्थ प्रभु के शब्द को सुना, सर्व सामर्थी परमेश्वराचे शब्द ऐकले, रोटी ने सुना, भाकरीनं ऐकलं, मछली ने सुना माशांनी ऐकलं, और वो बढ़ गए। आणि ते वाढले. वो हमारा परमेश्वर है। तो आमचा परमेश्वर आहे. रोटियां भी बढ़ जाती सर, भाकरी पण वाढतात, मछली भी बढ़ जाती है, मासे पण वाढतात, उसके शब्दों के सुनने के द्वारा। त्याच्या शब्दांचं ऐकण्याच्या तो द्वारे. लहरों और समुद्र जब शब्द को सुनेंगे कि रुकेंगे नहीं? आणि मग ते शब्द जर समुद्र आणि ते वादळ ऐकल तर ऐकणार का नाही? एक मरा हुआ मृत व्यक्ति सुन रहा है, लाजर। एक मेलेला मृत व्यक्ती लाजर ऐकत आहे. यीशु ने कहा, येशू म्हटलं, जो मेरे शब्द सुनेंगे जे माझे शब्द ऐकत वो आहे, मरा हुआ भी होगा, तो मेलेला जरी असला वो जीवित हो जाएगा, तरी जिवंत होईल, वो जीवित हो जाएगा। तो जिवंत होईल. उसके शब्द में त्याच्या शब्दामध्ये सामर्थ है। सामर्थ्य आहे. अब चेले दूसरा चमत्कार को देखना जा रहे थे, आता शिष्य दुसरा चमत्कार पाहायला जाणार होते. प्रभु को दिखाना चाहता था। प्रभू त्यांना दाखवू इच्छित होता. 38 साल के बीमार व्यक्ति को प्रभु ने सिर्फ बोला उठ। 38 वर्ष आजारी व्यक्तीला परमेश्वर फक्त बोलला उठ. एक शब्द काफी था, एक शब्द पुरेसा होता. उठ 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 उठ. 38 साल से जो उठा नहीं पाया, 38 वर्ष जो उठू नाही शकला, यीशु का एक शब्द काफी। येशूचा एक शब्द पुरेसा होता. 38 साल बीमार में पड़ा हुआ व्यक्ति खड़ा हुआ। 38 वर्ष आजाराने खेळलेला व्यक्ती. चेलो यीशु चेलों को निर्देश दे रहा है, येशू शिष्यांना आदेश देत आहे, चले जाए। जा. पर ये अपनी दैहिकता में चले गए, जर ते आपल्या दैहिकतेमध्ये गेले वो अलौकिक चीजों को भूल गए, आणि अलौकिक गोष्टी ज्या होत्या वो सब कुछ भूल गए ते सर्व विसरले, जो उन्होंने अभी देखा था, जे त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं, जो अभी बड़े चमत्कार को देखा, आणि आता जो मोठा चमत्कार त्यांनी पाहिला होता, वो भूल गए, ते विसरले. भूल गए। ते विसरले.
मैं आपसे कहना चाहता मला तुम्हाला सांगू देत, हूँ, आप भूले ना, तुम्ही विसरू नका. प्रभु के चमत्कारों को याद करें. परमेश्वराचे चमत्कार आठवण करा. आपके जीवन में जो चमत्कार हुए तुमच्या जीवनामध्ये जे चमत्कार घडले उसको याद करें. ते आठवणीत ठेवा. 10 साल पहले किया था, आज करेगा कि नहीं पता नहीं. 10 वर्षापूर्वी केला, आता करतो की नाही माहित नाही. मैं आपसे कहता हूँ, मला सांगू देत, वो कल भी करता था, तो कालही करत होता, आज भी करेगा आजही करणार और आने वाले दिनों में आणि भी येणाऱ्या दिवसांमध्ये देखील करणार करेगा. आहे. वो करने के लिए तैयार है. तो करण्यासाठी तयार आहे. वो करने के लिए तैयार है. तो करण्यासाठी तयार आहे. हम देखने के लिए तैयार हैं. आम्ही पाहण्यासाठी तयार आहोत का? अगर हम देखने के लिए तैयार हैं, जर आम्ही पाहण्यासाठी तयार आहोत, परमेश्वर दिखाएगा, तर परमेश्वर दाखवेल, उसके प्रकाशन को दिखाएगा. त्याचं प्रकाशन दाखवेल. बाइबल कहती है, बायबल सांगतं, यीशु ने कहा चले जाएं, येशू म्हटला जा, पार चले जाएं. पलीकडे जा. चौथा पहर हो चुका है. चौथा प्रहर झालेला आहे. लगभग सुबह के 3 से 6 बजे के बीच का समय है. पहाटे 3 ते 6च्या मध्यंतराचा वेळ आहे. जब यीशु उनके पास आया, जेव्हा येशू त्यांच्याकडे आला उन्होंने 7 से 12 घंटों में केवल 2 मील की दूरी तैयारी आणि की. ते 7 ते 12 तासांमध्ये फक्त 2 मैल पुढे गेले होते. जबकि उनका जो यात्रा थी सिर्फ 1 घंटे की यात्रा थी. जेव्हा की त्यांचा प्रवास फक्त 1 तासाचा होता. गालिल का जो समुद्र है बहुत काफी बड़ा नहीं है. गालिलाचा समुद्र फार मोठा नाहीये. गालिल का सागर जो है 7.5 मील चौड़ा है तर तो 7.5 मैल और 12.75 मील लंबा है. आणि 12.75 मैल तो लांब आहे. ये कोई बड़ा समुद्र नहीं है. हा फार मोठा समुद्र नाही. जहाँ चेलों को जाना था वो सिर्फ 4 मील की दूरी थी. आणि 4 मैल फक्त त्या जो शिष्य होते त्यांचा प्रवास होता. जब वो जा रहे हैं, जेव्हा ते जात आहेत, इन्होंने जो प्राकृतिक चीजें उसको बड़ा बना दिया. आणि जे प्राकृतिक ज्या गोष्टी आहेत त्यांना मोठं बनवलं. उसकी प्रतिमा को बड़ा बना दिया. त्यांची प्रतिमा त्यांनी मोठी बनवली. उनको क्या करना था? त्यांना काय करायचं होतं? प्रभु की आराधना करना, देवाची आराधना करायची होती. प्रभु की स्तुति करना था. देवाची स्तुती करायची होती. हमें यही करना है. आम्हालाही हेच करायचंय. प्रभु ने जब समुद्र पे चलकर आए, जेव्हा प्रभु येशू समुद्रावरून चालत आले, उनको शाबाशी नहीं दी प्रभु ने. त्यांना प्रभूने शाबासकी नाही दिली. उन्होंने ऐसा नहीं कहा, असं नाही म्हटले ते, अरे मैं माफी चाहता हूँ, मैंने भेजकर तुमको गलती की, अरे मला माफ करा, मी तुम्हाला पुढे पाठवून चूक केली, मैंने तुम्हें अकेले समुद्र में भेज मी दिया, तुम्हाला एकटंच समुद्रात पाठवलं, मुझे नहीं करना चाहिए था. मला असं नव्हतं करायला पाहिजे. आपके जो भी आपके जीवन में घटना है इसका जवाबदार मैं हूँ. आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये घटना घडल्या त्याचा जबाबदार मी आहे. ऐसे नहीं बोला प्रभु. असं नाही बोलला प्रभू. उनसे परमेश्वर बेहतर अपेक्षा कर रहा था. तर परमेश्वर त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करत होता. क्या अच्छे की? काय उत्तम, जो मैं कर सकता हूँ जे मी करू शकतो मेरे चेले भी कर पाए. माझे शिष्यांनी देखील करावं. वो मेरे चेले भी कर पाए. ते माझे शिष्यांनी देखील मेरे करावं. चेले जयवंत हैं. माझे शिष्य जयवंत आहेत. जयवंत से भी बढ़कर हैं. जयवंत पेक्षा मोठे आहेत. इनके लिए सब बातें संभव है. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. यीशु चाहता था येशूची अशी इच्छा होती, लेकिन वो कर नहीं पाए. पण ते नाही करू शकले. सुनिए, ऐका, आप जयवंत से बढ़कर हैं. तुम्ही जयवंत पेक्षा मोठे आहात. शायद परमेश्वर आपको विवश करे कहीं जाने के लिए. कदाचित परमेश्वर तुम्हाला कुठेतरी जाण्यासाठी बळजबरी करेल आप जाना नहीं चाहते, आणि तुमची इच्छा नाहीये, लेकिन फिर भी प्रभु आपको भेजेगा. तरी परमेश्वर तुम्हाला पाठवेल. और जब आप आगे बढ़ेंगे, आणि जेव्हा तुम्ही पुढे जाल, आपका सामना बड़े तूफान से होगा. तुमचा सामना मोठ्या वादळाशी होऊ शकेल. फिर से मैं कहना चाहता हूँ, पुन्हा मी हेच सांगू इच्छितो, आपका सामना बड़े तूफान से होगा. तुमचा सामना मोठ्या वादळाशी होईल. आपको दिखेंगी हवाएं, तुम्हाला हवा दिसेल, वारं दिसेल, आपको डराएंगे, तुम्हाला ते घाबरवेल, आपको महसूस होगा. तुम्हाला जाणीव होईल. आपकी नाव जो है वो पलटी होने की कगार पर होगी. तुमची जी नाव आहे ती अशी हालेल की जसं काय पलटी होईल. आता आपको आपके नाव में पानी भी घुसने को तैयार हो जाएगा. तुमच्या नावेमध्ये पाणी पण घुसू शकेल. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, ये समुद्र भी जानता है, हे समुद्रही त्याला समुद्रालाही माहित आहे, तूफान को मालूम है, वादळालाही माहित आहे, लहरों को मालूम है, लाटांनाही माहित आहे. स्वामी ने बोला है. स्वामींनी सांगितलंय, हम कुछ नहीं कर सकते, आम्ही नाही काही करू हम सिर्फ शकत, डरा सकते हैं, आम्ही फक्त घाबरवू शकतो, हम इनका कुछ बिगाड़ नहीं सकते, आम्ही यांचं काही बिघडू शकत नाही. ये इनको हम मार नहीं सकते, ह्यांना आम्ही मारू नाही शकत, क्योंकि लहरें और तूफान भी देख रहे हैं उनका मालिक आ रहा है. कारण ते लाटा ते वारं पण पाहते की त्यांचा मालक येत आहे, स्वामी आ रहा है. त्यांचा स्वामी येत आहे. हम भी कुछ नहीं कर सकते. आम्ही काही नाही करू शकत. सुनिए, ऐका, तूफानों को बोल देना, वादळांना सांगा, संघर्ष को बोल देना, संघर्षांना सांगा, तो मेरा कुछ बिगाड़ नहीं तू सकता. काय माझं बिघडू शकणार मेरा नाही. स्वामी का एक शब्द काफी है जयवंत होने के लिए. माझ्या स्वामीचा एक शब्द पुरेसा आहे जयवंत होण्यासाठी. Amen.
हम क्या करें? आम्ही काय करायचं? आराधना करें, आराधना करायची, स्तुति करें. स्तुती जब करायची. हम स्तुति आराधना करते हैं, जेव्हा आम्ही स्तुती आणि आराधना क्या करतो दिखाते हैं? आम्ही काय दर्शवतो? मेरा परमेश्वर महान है, माझा परमेश्वर महान आहे, मेरा खुदा महान है. माझा परमेश्वर महान आहे. रोना नहीं, रडायचं नाही, शांत नहीं रहना, शांत नाही राहायचं, सोचना नहीं है. विचार नाही करत बसायचं. विचार करना है तो उस खुदा का करना है. विचार करायचा तर त्या परमेश्वराचा करायचा. आराधना में आराधनामध्ये दिखा दे, दिखा दे, दाखवून द्या, दिखा दे. दाखवून द्या. आराधना करने के द्वारा आराधनेच्या द्वारे मेरा खुदा महान है. माझा परमेश्वर महान आहे. प्रभूंच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या. पुन्हा एकदा नव्यानं प्रभूजी आम्हाला प्रकाशन दिलं, प्रगटीकरण दिलं की तू सर्व सामर्थ्यवान परमेश्वर आहे. परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे प्रभू. बापा, आमच्या प्रश्नांमध्ये, प्रसंगांमध्ये, संघर्षामध्ये, समस्यांमध्ये आम्ही विसरून जातो की तू आमच्या सोबत नेहमी असणारा परमेश्वर आहे पित्या. आम्ही नेहमी प्रार्थना करतो आणि त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला देतोस परमेश्वरा. हो पित्या परमेश्वर, आम्ही कुठेही जाऊ तुझी उपस्थिती सदैव आमच्या सोबत आहे प्रभूजी. यासाठी आम्ही तुझे विशेष करून आभार मानतो परमेश्वरा. प्रार्थना करतो प्रभू, आम्ही हे कधीच विसरता कामा नये. आम्ही आमचे प्रश्न, आमच्या समस्यांना मोठं न करता प्रभू, जो सर्व शक्तिमान परमेश्वर, आमच्या सोबत असणारा परमेश्वर आहे, त्याच्याकडे आम्ही पाहावं प्रभूजी. आम्ही तुझी स्तुती आराधना करावी प्रभूजी आणि तुझ्यामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर आणि खंबीर उभं राहावं असं तुझ्या दैनंदिन कृपेने कर प्रभूजी. आम्हाला निराश होऊ देऊ नको, आम्हाला हताश होऊ देऊ नको, आम्हाला दमू देऊ नको, थकू देऊ नको परमेश्वरा. तर प्रभू, अहो रात्र प्रभूजी आम्ही हे लक्षात ठेवावं की आमचा सामर्थ्यवान परमेश्वर आमच्या सोबत राहणारा आहे. पिता परमेश्वरा, तू आम्हाला बुडवणार नाही प्रभूजी, कुठलाही अग्नी आम्हाला जाळू शकणार नाही परमेश्वरा. हो प्रभूजी, तू खरोखर त्या प्रत्येक परिस्थितीला बदलवण्याचं सामर्थ्य ठेवणारा परमेश्वर आहे पित्या. आज मी प्रार्थना करते प्रभू, या ठिकाणी उपस्थित जे आहेत लोक प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये कुठले संघर्ष असतील, आर्थिक परमेश्वर बापा, कौटुंबिक, हो प्रभूजी, जे कुठले संघर्ष असतील, आज जो तो वादळ आणि वारं थांबवणारा परमेश्वर, आज प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, ते सर्व संघर्ष आणि प्रभूजी बापा त्या सर्व गोष्टी थांबल्या जाऊ देत प्रभूजी. एक नवीन कृपा, एक नवीन शांती, एक नवीन आनंदाचा अनुभव प्रत्येकाला घेऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व मान, सर्व सन्मान आणि सर्व गौरव तुला देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन.